हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. हॅपी संडे. आज होता संडे आणि संडे म्हटलं की सर्वात मोठा टेन्शन असतं की जेवायला काय बनवायचं. जरा नाश्त्याची काही तयारी केलेली असते, वडा सांबार किंवा आप्पे वगैरे, तर बरं पडतं. पण आज मी असं काहीच तयारी केली नव्हती, तर मग मी आज खूप वेळ विचार करून शेवटी 11 वाजता कढी भजी बनवायला घेतली. तर सर्वात अगोदर मी जे हिरवं वाटण वाटलं होतं त्याच्यात फक्त लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं होतं. त्याची पेस्ट मी तयार करून घेतली, कारण की ते दोन्ही याला कामं येणार होतं, भजीसाठी पण आणि कढीसाठी पण. तर मस्तपैकी कांदा कट करून घेतला, कोथिंबीर बारीक करून घेतली आणि जे हिरवं वाटण होतं ते मी छान 1 ते 1.5 चमचा बेसन पीठमध्ये घेतलं. कांदा कोथिंबीर मिक्स करून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, छान त्याचे भजे तयार करून घेतले. मस्तपैकी बघू शकता भजीचा कलरसुद्धा छान झालेला आहे. याच्यात मी सोडा वगैरे काही वापरला नाही, कारण की मला हे कढीतच टाकायचे. असंच करून मी पूर्ण भजे तयार करून घेतले. मस्त 2च टप्प्यामध्ये मी सगळे भजे तयार केले आणि जे एक्स्ट्राचं तेल होतं ते काढून घेतलं. कढीसाठी पाहिजे तेवढं तेल ठेवलं. मस्तपैकी त्यात मोहरी, जिरं घातलं, जी चटणी आपण वाटण केली ती हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरची तीसुद्धा टाकली. कढीपत्ता टाकला. कढीपत्ता मी अगोदर टाकत नाही, नंतर टाकते. आणि चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकलं आणि भरपूर लोक म्हणतात की कढीत सुरुवातीला मीठ टाकलं तर कढी फुटते, पण असं काही होत नाही. छान हिरवी मिरची ते तेल सुटेपर्यंत तळलं. त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि जे दही बेसन मी मिक्सरला फिरवलं होतं ते टाकलं. गरजेनुसार पाणी टाकलं आणि छान अशी खळखळून उकळी आणून घेतली. बघू शकता कुठेही माझी कढी फाटलेली नाही आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली. बघू शकता तुम्ही, एवढी छान उकळी आली की कुठंही कढी फाटलेली नाही आहे. भरपूर लोक म्हणतात की सुरुवातीला मीठ टाकल्यावर आपली कढी फाटते, तर नाही. तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान फिरवून घेतलं. खळखळून उकळी आली आणि जे भजे मी यात बनवले होते ते भजेसुद्धा आता मी यात टाकणार आहे. मस्तपैकी भजे टाकले आणि गॅस बंद केला आणि झाकण ठेवून त्याला मस्त वाफ दिली. पोळ्या झाल्या, त्याच्यावर थोडासा तडका दिला, थोडासा हिंग घेतला आणि अर्धा पाऊण चमचा लाल मिरची पावडर टाकली. छान मिक्स केली. मस्त जबरदस्त कढी तयार झाली. या खायला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.